कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय ठरलेल्या व नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण केलेल्या न्यूज मराठी 24च्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री मनोज भाऊ फराटे, माजी जिल्हा परिषद सदस्य, संचालक बिद्री सहकारी साखर कारखाना बिद्री। गेले कित्येक वर्ष हा हद्दवाढीचा विषय प्रलंबित आहे आणि या हद्दवाढीच्या विषयाकरता शहरवासीय म्हणजे शहरवासीमधले सगळे लोकप्रतिनिधी असून द्यात किंवा की पर्सेंट लोक जे समाजामध्ये अनेक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवत असतात, अशी सगळे सन्माननीय मान्यवर हे हद्दवाढीच्या विषयासाठी शासन दरबारी देखील पाठपुरावा करत आहे। परंतु ग्रामीण भागातल्या बांधवांच्यासाठी किंवा आमच्या भगिनींच्या बाबतीत संभ्रम अवस्था पसरवण्याचं काम जर कोण करत असेल तर ग्रामीण भागातील जे लोकप्रतिनिधी आहेत ते ह्याचा अभाव करत आहेत की त्यांना चुकीच्या दिशा दाखवत आहेत, चुकीचे विचार त्यांच्या डोक्यात भिनवत आहेत। पण इतके वर्ष झाले की कोल्हापूरची हद्दवाढ झाली नाही, पण पुण्यासारख्या सिटीची बघा 17 वेळा हद्दवाढ झाली, पण कोल्हापूरची एकदा फक्त हद्दवाढ झाली, त्यानंतर परत हद्दवाढ झाली नाही। मग ह्याला कारणीभूत कोण आहे? ह्याला कारणीभूत कोल्हापूरच्या विकासाला खो घालण्याचं काम कोण करत आहे की जे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी काम करतात त्या लोकप्रतिनिधींनी एक तर शहराच्या सगळ्या सुखसोयी उपभोगायच्या आणि ग्रामीण भागामध्ये आपलं राजकीय पोळी भाजायची, ह्या सगळ्या उद्दिष्टानं जर संभ्रम अवस्था जर उभा करत असेल तर हे लोकप्रतिनिधी करत आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे। कोल्हापूरचा विकास पहिल्यांदा करा आणि मग आमच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही हद्दवाढीची भूमिका घ्या, असं जे ग्रामीण बांधवांचं जे मत आहे त्या पद्धतीनं आमचं पण त्यांना एवढंच विचारणं आहे की ज्या टायमाला केएमटीचा जर या पद्धतीनं त्यांच्या मनात असेल की बाबा केएमटी आमच्यामुळे तुमची चांगल्या पद्धतीनं चालते, तर केएमटी जर हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून जर गावगाव पातळीवर जर पोहोचली नसती तर तुम्ही अपडाऊन सुद्धा केलं नसतं। हे पण प्रामुख्यानं विचारधानी घेणं गरजेचं आहे। आणि ज्या पद्धतीनं मग आमचे युवक असून द्यात, युवती असून द्यात, सन्मान्य आमचे ज्येष्ठ नागरिक असून द्यात, कोल्हापूरमध्ये त्यांना यावं लागतं, कोल्हापूरमध्ये आल्याशिवाय त्यांच्या काही गोष्टी पूर्ण होत नाहीत। अशी जी बांधव आहेत आमची युवक पिढी, ती दररोज सकाळी 9 वाजता तुम्ही कोल्हापूरच्या सगळ्या नाक्यावर जर उभारला तर कमीत कमी 15,000च्या आसपास टू व्हीलरचा क्राऊड आपल्या कोल्हापूरमध्ये शहरामध्ये येतो। पण ती पण बांधव आमचीच आहेत, आम्ही नाकारत नाही, परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा अभाव देखील आपल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या सुज्ञ जनतेनं घेण्याचा गरजेचा आहे। एकमेकाच्या हातात हात घातल्याशिवाय कुठली प्रगती होणार नाही। एक शहरातला हात आम्ही पुढे केलाय, एक ग्रामीण भागातला हात तिने पुढे करावा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याकरता सगळ्यांनी एकमेकाच्या हातात हात घालून पुढे जाण्याच्या आत्ताची काळाची गरज आहे। बघा आता आपल्याला एक म्हण आहे की डबल डोलची एक अशी म्हण आहे आपल्या संस्कृतीमध्ये। अशी काही लोक आहेत की डबल डोलची वाजवणारे आहेत। इकडे शहरी भागात आला तर शहरातल्या लोकांच्या बरोबर बोलायचं की आम्ही तुमच्या सोबत आहे, ग्रामीण भागात गेलं की ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या बरोबर बोलायचं की आम्ही तुमच्या बरोबर आहे। अशा प्रवृत्तीची जी लोकप्रतिनिधी जर या समाजामध्ये असतील तर कोल्हापूरच्या विकासासाठी जे हद्दवाढीचा प्रश्न आम्ही मांडायला लागलोय त्या दृष्टिकोनातून हीच लोक आमचं पाय ओढायचा प्रयत्न करत आहेत। पण शासनाच्या ठिकाणी जर शासनाने जर ठोस निर्णय घेतला की नाही कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याकरिता हद्दवाढ गरजेची आहे, तर आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे कुठल्याही क्षणाला निर्णय घेऊ शकतात, परंतु त्याने घेणं गरजेचं आहे। कोल्हापूरच्या विकासासाठी तर करणं गरजेचं आहे। बघायला गेलं तर आता आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो, छत्रपती शाहू महाराज आमचे ज्यांनी एवढी दूरदृष्टी ठेवून कोल्हापूरच्या विकासासाठी ज्यांनी आपलं योगदान दिलं आणि त्या शाहू महाराजांच्या धर्तीवर कोल्हापूरचे पूर्ण म्हणजे शेतकरी बांधवांच्या बाबतीत असून सगळ्यांच्या आपल्या राधानगरी धरणापासून जर आपण विचार केला तर शाहू महाराजांच्या नंतर कुठल्याही गोष्टीचा विचार कुठल्याही लोकप्रतिनिधींनी केलेला दिसून येत नाही। आणि मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे माझ्या ग्रामीण बांधवांना आणि भगिनींना की आपण आमच्या बरोबर समन्वय साधावा, आमच्या बरोबर चर्चेला यावं। आम्ही गाव पातळीला चर्चेला यायला तयार आहे,
आमच्या भूमिका तुम्हाला समजून सांगतो, तुमच्या भूमिका आम्हाला समजून सांगा. आणि आपण जर स्थानिक लेवलला जर एकत्र विचारानं जर गेलो तर आपल्याला कुठल्याही लोकप्रतिनिधीची गरज भासणार नाही. आपला विकास करण्याकरता आपणच पुढाकार घेतला पाहिजे. जसं आपण एका कुटुंबाचं घर बांधताना किंवा घराचं वाटचाल पुढे करताना आपण कुटुंब म्हणून एक निर्णय घेतो, तसं कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी देखील आपण कुटुंब म्हणून एक पाऊल पुढे येऊन आपण पुढे जावं, अशी माझी ग्रामीण भागातल्या सगळ्या माझ्या माई माऊलींना कळकळीची विनंती आहे. डेरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग. दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस.